माझे नातेवाईक तर बोलतच असतील की हा उठसूट नुसता गावीच फिरतो, काम धंदा करतो की नाही. आता प्रश्न असा आहे, काम धंदा नसता केला तर फिरायला पैसा कुठून मिळाला असता, बरोबर ना मंडळी. अच्छा कैमरा स्टार्ट कर रहा है, कंटेंट बना रहा है, मतलब कंटेंट के लिए तुम लोग छोड़ते नहीं हो. 1 साल के बाद मिला रहेगा ना तेरे को. सूर्योदय दिसता बिल्डिंगचे. मजा आ गया. आशीर्वाद असू दे देवा, सुखी ठेव, सर्वांचं कल्याण कर, तुझा प्रकाश असा सर्वांच्या जीवनात पडू दे. दिसतंय सूर्य, वा. अरे सकाळचं तांबूस त्याचे किरण दिसतात ना, हाय 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 हाय. असं ना एकदम माझ्या डोळ्याची झोप असेल वगैरे असेल ना, सर्व गायब. वाचलो बाबा, एक नंबर वाटतं ना. हा असा सूर्यप्रकाश, माझी गाडी आणि हा असा सुंदर रस्ता. जीवनात काय पाहिजे साला, काय काय पाहिजे, काय बस हेच पाहिजे. ट्रॅव्हल ट्रॅव्हल ट्रॅव्हल. साला जितकं फिरून तेवढं मला कमीच वाटतं कधी कधी, खरं सांगतो. फ्लाईट कार म्हणजे एवढं फिरतो, पण खरं सांगू असली मजा आहे ना ती आपल्या बाईकवरतीच आहे, आपल्या डॉमिनारवरतीच आहे. पूर्ण असं ना एकदम माइंड फ्रेश होऊन जातं जेव्हा डॉमिनारला चालवतो तेव्हा. आणि काही किती मूड ऑफ असला ना तरी गाडीवरती बसतो एकदम, बोला ना, लगेच निघून जातो लगेच. काहीतरी जादू आहे बाईकमध्ये बाई, काहीतरी जादू. जे लोक चालवतात ना बाई ती लोकांनाच माहीत असेल. आणि खास करून जे टुरिंग करतात, राईड करतात, लांब लांब जातात, त्यांना माहीत आहे की बाईक आणि आपलं नातं बाईकशी काय आहे. त्याला किती दुःख असलं तरी बाईकला माहीत असतात आपले दुःख. शुभ सकाळ मंडळी सर्वांना आणि गुड मॉर्निंग. मी ऋषी पवार पुन्हा आपलं एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे राईड विथ पवार. आज आहे 6 तारीख आणि मी निघालेलो आहे साताऱ्याला. सॉरी जरा स्टंबल झालो, कारण मागचा माझा लडाखचा तुम्ही जो ब्लॉग बघितला असेल तर तो हिंदीमध्ये होता. आणि ऑब्व्हियसली आपण साताऱ्याला चाललो तर आपला ब्लॉग हा मराठीमध्येच होईल, कारण माझी आपली मायभूमी आहे आणि आपलं गाव आहे. तिकडचं कंटेंट हे मराठीमध्येच येणार, मी हिंदीमध्ये बनवणार नाही. त्यामुळे जे कोणी माझे हिंदी सबस्क्रायबर असतील किंवा ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांच्यासाठी माफ़ी असावी, माफ़ कर देना भाई. लेकिन आज का ब्लॉग मराठी में बनेगा. अपनी डॉमी को किया है, क्या लगती है ना डॉमिना, जब भी टॉप बॉक्स वगैरह सब लोड करता हूँ, ये सब इग्नोर कर देना यार, क्या करूँ, पार्किंग का प्रॉब्लम है मेरे यहाँ पे. मी मराठीमध्ये बोलेल, थोडी हिंदीमध्ये बोलतो, सर्व विसरून जा. मागे पार्किंगचा खूप प्रॉब्लेम असतो माझ्या इथे. कसं तरी गाडी काढायला मिळते पार्किंगमधून आणि लावायला मिळते. ॲक्च्युली माझा नेहमीचा डोक्यामध्ये असतं माझ्या की ट्रायपॉड लावेल मस्तपैकी हे करेन, पण नाही होत. आणि मी वाट बघतो आहे माझ्या भावाची, बबलूची. त्याची हंटर अजून तो वरतीच आहे, अजून आला नाही, त्याच्यामुळेच लेट झाला. ॲक्च्युली मी सकाळी लवकर उठलेलो, 3:30 वाजता उठलो. माझी आंघोळ वगैरे होऊन 4:15 माझी आंघोळ झाली, पण तो लेट उठला आणि तुझा टाईमपास चालू आहे बोलू शकता. येतो आहे आता, त्याची वाट बघतो. आपल्यासाठी आज आपल्याबरोबर जॉईन करणार आहे कुणाल आणि तेजस पिलियन आहे, तो बबलूच्या मागे बसेल. आणि कुणालला आपण पिकअप करणार आहे त्याच्याही जागेवरून, म्हणजे आय गेस जो पवईला रस्ता जातो ना तिथून त्याला आपण पिकअप करणार आहे. आणि काय खूप खुश आहे आजच्या राईडसाठी. गावाला जायला वेगळीच मजा असते. विचार करतो आहे काय काय बनवायचे कंटेंट, आणि गरमीतून थोडं बाहेर, कारण साताऱ्याला म्हटलं तर महाबळेश्वरच्या बाजूला आहे, खूप मस्त थंड हवा असते आणि एन्जॉय असतं गावाला, खूप बरं वाटतं. आणि मुंबईच्या दगदगीतून थोडा विश्रांती आणि थोडा आराम. तर भेटतो तुम्हाला आता आपल्या मोटो ब्लॉगिंग सेटअपवरती. तर चालू करूया आपल्या जर्नीला. बबलू तर आला आहे मागे, आता मला दाखवत नाही कारण तेजा भरपूर वेळ झाला उभा आहे तिकडे. तर आपण निघूया. ज्योतिबाच्या नावानं चांगलं, गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
स्वामी नीट घेऊन जा, नीट घेऊन या, सुखी ठेवा. जे काय जिथे आम्ही फिरू गावामध्ये आमच्या पाठीशी राहा देवा, आणि सर्वांना सुखरूप घेऊन या आणि सुखरूप घेऊन जा. गणपती बाप्पा मोरया. चला तर निघूया आपल्या कळत नाही मला, क्लचचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असं फील होतं. जास्त सोडायला लागतोय मला. हा 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 हा. आमचं मंदिर एक नंबर मंदिर आहे. श्री स्वामी समर्थ सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. अरे देवा, हे काय एवढी लाईट ही गेली. लुब्रिकेशन्स वगैरे तर घेतलं आहे मी, कॅरी केलं आहे, कारण प्रवास आपला मोठा आहे, राईड आपली मोठी होईल. गावाला गेल्यावर आम्ही फिरणारसुद्धा आहोत. तर बघूया कसं काय होणार आहे. आता तन्मय बोलला होता की 7 तारखेला बसेल, म्हणजे उद्या. त्याचं काहीतरी एक्झाम्स वगैरे चालू आहेत. आता माहीत आहे मला तो येणार आहे की नाही, शुअर नाही वाटत आहे मला, कारण तो गेला आहे मनालीला. मनाली किंवा हिमाचल प्रदेश ह्या दोन्ही ठिकाणी कुठेतरी गेला आहे. अजून त्याने मला काय सांगितलं नव्हतं. कुत्र्यांची मला भीती वाटते. कुत्रे दिसले ना लांबूनच हॉर्न मारायला चालू करायचं, सर्वात बेस्ट आहे ते. कळत नाही खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे येत आहे. बरोबर ना, खड्ड्यात रस्ते, रस्त्यात खड्डे. म्हणजे एक प्रकारे आपण असं बोलू शकतो, मुंबई खड्ड्यातली किंवा खड्ड्यातली मुंबई. जय श्रीराम, जय हनुमान. सकाळ सकाळी राईड करायला जी वेगळी मजा आहे. आता तेजाचं बघूया एक रिॲक्शन काय असणार आहे. तो इथंच उभा असेल, मागच्या वेळेला इथंच उभा होता. तेजा काय वाटतोय रे, कुठे चाललाय? लडाखला चाललाय? बबलूला बोल, बबलूला कसा आहेस? बरं आहे ना. तेजाला भेटला असेलच. तेजा तर आपल्या ब्लॉगमध्ये लास्टला साताऱ्याला दिसला होता. तेजा गेल्या वर्षापासून आता ह्या वर्षाच्या ब्लॉगमध्ये आला आहेस. लास्ट दिसला. हाय कर सर्वांना. लाजतोय ते. तुझी मर्जी, माझ्यावरती नाही बसणार, जमणार तुला. टॉप बॉक्स पुढे आला आता, तरी नंतर चेंज कर ना, थोड्या वेळाने असं चेंज मारत राहा. हे स्पीड ब्रेकर आता नवीन टाकलेत. गावाक जात आहे, काय जात आहेस? गावाला माझी एक वेगळी मजा असते. आणि स्वतःचं गाव म्हटलं तर हा साताऱ्याला एक मजा येते वेगळी. कारण या गरमीमधून थोडं थंडावा गावचा, AC मधली आपण नकली हवा तर आपण नेतोच, पण जी गावची ओरिजिनल हवा, ओरिजिनल ऑक्सिजन आहे, तो फक्त तुम्हाला गावालाच मिळणार. माझं इतकं फिरणं होतं आहे. मला आता कधी कधी लोक माझे म्हणतात, माझे नातेवाईक तर बोलतच असतील की हा उठसूट नुसता गावीच फिरतो, कामधंदा करतो की नाही. आता प्रश्न असा आहे, कामधंदा नसता केला तर फिरायला पैसा कुठून मिळाला असता? बरोबर ना मंडळी? पेट्रोल भरायचं आहे, मला सुद्धा भरायला लागेल पेट्रोल. पेट्रोल भरतो आणि करू आपण पुढचा प्रवास चालू. वाटलं होतं 5-5:30ला मुंबई सोडेन, पण नाही झालं. कुणाल पण आला वाटतं, तो आपला डायरेक्ट शिफ्टच्या तिथे भेटेल असं तो म्हणाला. गाडी थांबलेली असली ना उभी एका जागी, आई शपथ काय गरम होतं.
बेकार गरम होतं. आणि मी जेव्हा सकाळ सकाळी राईडला निघतो तेव्हा मी नेहमी आतुरतेने वाट बघतो ते आपल्या सूर्यदेवाची. सूर्यदेवाचं दर्शन झालं ना, तो प्रकाश अंगावर पडला की हा मग काय मजा येते गाडी चालवायला आणि असं फ्रेश वाटतं. हे मस्त झालं आपलं, मोबाईल लावायचं टेन्शन नाही आता. इथेच बोलला होता कुणाला थांबतो करून, आता माहित नाही कुठे उभं आहे. हाय हाय क्या कुणाल इतना ही लेके आए सब सामान, क्या बात कर रहा है? टैंक में भी तेरा आ गया सब, सच बोल रहा है? गुड मॉर्निंग. अच्छा कैमरा स्टार्ट कर रहा है, कंटेंट बना रहा है, मतलब कंटेंट के लिए तुम लोग छोड़ते नहीं हो. 1 साल के बाद मिला रहेगा ना तेरे को? ये कैसा है कुणाल, तेजस का कैसा है? सिर्फ काम से काम, बाकी बाद में तेल लेने गए. ऐसी दोस्ती नहीं चाहिए रे. क्या अच्छा लग रहा है? आ गया इसमें, मैं ज्यादा किधर लिया, एक ही पैंट लिया, वैसे यूज ही नहीं होता. अगली बार 2 लिया था, एक ही यूज लिया. लेकिन वो तभी बारिश भी था ना. एक ट्रैक लिया. हाँ एक ट्रैक लिया, 3 चड्डी लिया. अभी हम लोग गर्मी में जा रहे हैं, अभी बारिश नहीं रहेगा. ये देख इधर खुला है, देख जीप वगैरह खुला है. अरे ये टाइम पास है. क्या अरे बोला तब तक आ रहे हो, तब तक लगाते. तर आपल्याला भेटलं कुणाल, तिकडे तेजस उभा आहे, तो तिकडे दिसतोय ना. तो कसा साताऱ्याला मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितला असं माझा व्लॉग, गेल्या वर्षीच्या व्लॉगमध्ये लय शिवाय देतो, खूप शिवाय देतो. तर मला ना बीप बीप करायला लागेल. शिवरा 1 नंबरचा बघतोय बघा, त्याची नजरच बघा. तेव्हा बघा बघितलं टिक्का लावलाय, बस शिवाय लय तोंडात असतात. आणि हे काय टाइमपास आयटम, ह्याचं काय होणार नाही. आज सबसे पहिला आगे खडा होऊन इधर बघितलं कसा करतोय घाणेरडा हात चाळे. ठीक आहे, आता आपल्याला निघायचं आहे डायरेक्ट सातारा. नाश्ता करायला वगैरे थांबू आम्ही, आता निघायचं आहे. ह्यांचं काय चाललं टाइमपास वगैरे, काय बांधाबांधी करतात आहे गाडीवरती. टँक बॅग वगैरे लावेल आता, पुन्हा बांधाबांधी चालली याची. तेजस काहीतरी करतोय. कुणाल माहीत नाही कुणाचं काय चाललं. कुणालने चप्पल मस्त घेऊन आलेलं पिशवीमध्ये, मला ते आवडलं. सही आहे, म्हणजे प्रॉपर गावाला जातो असं वाटतोय तो. आणि काय खाऊ बिऊ घेतलाय, खारी बटर नाही घेतला, तिकडून घेणार. मराठी बोलतो हा. चला मग आता थोडं आमचं बघूया काय चाललंय, लोकांचं कसं आहे ते, आणि मग निघूया. ऑलरेडी आम्हाला लेट झालाय, 5:45 आम्ही मुंबईत आहे. माझा विचार होता आम्ही 5 वाजता वाशीच्या ब्रिजवरती असेल, पण काही नाही झालं. नेहमीचं आहे तसंच असतं, टाइमपास असतोच. तर बघूया कसं काय आता, आणि निघतो मग तसं. पनवेल, लोणावळा, पुणे, गोवा. वा सूर्योदय दिसतं तिथं बिल्डिंगचे. मजा आ गया. आशीर्वाद असू दे देवा, सुखी ठेव, सर्वांचं कल्याण कर, तुझा प्रकाश असा सर्वांच्या जीवनात पडू दे. दिसतंय सूर्य, वा. अरे सकाळचं तांबूस त्याचे किरण दिसतात ना, हाय 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 हाय. असं ना एकदम माझ्या डोळ्याची झोप असेल वगैरे असेल ना, सर्व गायब. एक नंबरच. वाशी सोडून मला वाटतं अर्धा तासाचं वरचं झालं असेल. आता मी आता मुंबई सातारा हायवेला आहे. म्हणजे हाच हायवे गोव्याला सुद्धा जातो आपला महाड साईडला, आणि हाच हायवे जातो पुण्याला सुद्धा. फक्त फरक आहे की लेफ्ट अँड राईटचा फरक आहे बस. इकडे बघा, हा सूर्याचा व्यू बघा. सूर्यदेव किती शांत आहेत ना. आता 10 नंतर असं तापतील ना, बघायला नको. हा
कळंबोली आले, हे कळंबोली. रस्ते जे बनलेत ना मस्त आहेत. म्हणजे मी काय बोलतो, मुंबईच्या बाहेरचे रस्ते भाई मजा येते चालवायला गाडी, अलग लेवलची मजा. आता आपल्या मुंबईमधले रस्ते भाई लॅविश फक्त नावासाठी आहे मुंबई. गोवा 556, पुणे 117. काय वाटतं ना, सूर्यदेव शांत असतात तेव्हा किती क्यूट दिसतात, क्यूट. मी 23 ते 29 तारखेपर्यंत होतो लडाखला. लडाखवरून आलो आणि 30 तारखेला गेलो मी कोकणात, 4 व्हीलर घेऊन गेलेलो. आणि त्याच्यानंतर आज सोमवार मंगळवार ऑफिसचा भरला आणि आज बुधवारी निघालो सातारा. म्हणजे किती फिरतो ऋषी, किती. एक लिमिट मर्यादा नाही, फिरण्याला मर्यादा नाही आहे. वाचलो बाबा. ॲटलिस्ट लावलं तरी पाहिजे ना तिथे की तिथे बाबा बंद आहे. हां ती गाणी बंद करतो इंटरकॉम मधली, रस्त्याला फील करूया. पुणे 100. इथे कुठेतरी स्पीड ब्रेकर आहे गेस. पुढे माझा ना सारखा हात आहे ना माईकच्या वायरला जातोय. अँड दिस इज नॉट गुड. साला मी आपलं बडबडत राहील आणि मध्येच काय व्हायचं बघा ना, वायर हल्ली आणि दुर्घटना घडली. जसं अक्कलकोटला झालं होतं. DJIचा कॅमेरा मी घेतला होता आणि नंतर कळलं की भाई पोपट झाला माझा. मग काही किती एडिटिंग केली बापरे, बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे दिलं. कारण जास्त करून मी बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे देत नाही. माझे व्हिडिओ जास्त करून रॉ असतात. जर तुम्ही नवीन असाल तर माझे पहिल्याचे व्हिडिओ बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणि काय सजेशन असेल तर ते पण सांगत जा. तुमचा भाऊ नक्की फॉलो करेल. आनंद आहे गावी जाण्याचा. एक नंबर वाटतं ना हा असा सूर्यप्रकाश, माझी गाडी आणि हा असा सुंदर रस्ता. जीवनात काय पाहिजे साला, काय पाहिजे काय, बस हेच पाहिजे. ट्रॅव्हल चला. जितकं फिरून तेव्हा मला कमीच वाटतं कधी कधी, खरं सांगतो. फ्लाईट कार म्हणजे एवढं फिरतो, पण खरं सांगू असली मजा आहे ना ती आपल्या बाईकवरतीच आहे, आपल्या डॉमिनारवरतीच आहे. पूर्ण असं ना एकदम माइंड फ्रेश होऊन जातं जेव्हा डॉमिनारला चालवतो तेव्हा. आणि काही किती मूड ऑफ असला ना तरी गाडीवरती बसून तो एकदम बोला ना लगेच निघून जातो लगेच. काहीतरी जादू आहे बाईकमध्ये बाई, काहीतरी जादू.
जे लोक चालवतात ना बाईक ती लोकांनाच माहीत असेल. आणि खास करून जे टुरिंग करतात, राईड करतात, लांब लांब जातात, त्यांना माहीत आहे की बाईक आणि आपलं नातं बाईकशी काय आहे. त्याला किती दुःख असलं तरी बाईकला माहीत असतात आपली दुःख. बरोबर ना. टॅन झाला ना माझा चेहरा, काय बोलू नका. लदाख, त्यानंतर परत कोकणात गेलो. आता आम्ही थांबलोय खोपोलीला जायचं. खोपोलीच्या पुढे म्हणजे जिथून आपला लोणावळा चालू होतो आपला हा घाट लोणावळ्यासाठी, लोणावळा खंडाळा जे काही म्हणता येईल. खूप भूक लागले, नाश्ता करतो. म्हणजे काय लवकर जास्त ब्रेक घ्यायची गरज नाही पडणार आपल्याला. असेल हा हायवे आपला जो रूट आहे ना गगनगिरी बाबांचा मठ वगैरे तिथून येतो आपण, त्याच्या बाजूलाच हे इथे स्टँड आहे आपलं खोपोलीचं, त्याच्या बाजूलाच आहे. इथे मस्त सिटी वगैरे छान आहे, नाश्ता वगैरे छान मिळतो. आणि इथूनच आपली गाडी काढली, फिरवली की वरती आपला डायरेक्ट घाट चालू. तर ठीक आहे, पेटपूजा करूया आणि मग भेटतो आपल्या परत एकदा मोठं ब्लॉगिंग सेटअपवरती. काय मागवलं आहे? फेवरेट मिसळ पाव. तिच्या तू काय खात आहे? तू काय खात आहे? आणि हा एक टेस्टसाठी ढोकळा घेतला. बबलू बोलतोय ढोकळा हेल्दी असतो, अलग लेवलचा. अरे कुणालने काय केलंय? वाव, कुणाल क्या लग रहा है यार बेस लेयर में बॉडी. कुणाल वो फोटो निकालते कैसा? बबलू कोणता कसा फोटो होतो? हा बघा बघ, कवर बोलायचं सोडून डायरेक्ट चालू केलं आहे. म्हणजे लास्ट शरमच नाही याला. हा काय करतोय? एक ब्लॉगर जान सकता है. ठीक आहे, नाश्ता करतो आणि मग भेटतो आपल्या मोठं मिसळ खायला या आणि ढोकळा पण खायला या. मस्त कडक नाश्ता झाला आपला. आता काय जेव्हा लवकर काय भूक लागत नसते आपल्याला. टोटल डिस्टन्स राहिले 221 किलोमीटर. टायमिंग दाखवतं 12:30 म्हणजे ते एक पण वाजतील, काय भरोसा नाही. सांगू नाही शकत आपण टायमिंगचा. पुणे 76 किलोमीटर, लोणावळा 12 आणि खंडाळा 8 किलोमीटर. आता आपला घाट चालू होतो आहे खंडाळाचा मस्तपैकी. आणि अशी आपली बायकर कम्युनिटी. हा रस्ता जर एकदम सिंगल असता ना मजा आली असती. आता वरती खंडाळ्यात वरती जाऊन मस्त आहे की फोटो काढायचे. धुकं वाटतंय ना, धुकं एकदम बारीक असं एकदम दिसतंय. त्या साईडचा व्ह्यूच भारी वाटतोय. मंदिर आलंय. हा शिंगरोबा बाबा, नीट घेऊन जा सुखरूप आण. सर्व येताना इथे वावरतात, ह्या रस्त्याला वावरतात. आपल्यासाठी लेफ्टचा रूट आहे, राईटचा रूट नाही आहे. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कर क्या हो किसने जाना.
खंडाळा व्ह्यू पॉइंट. हा 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 हा. असा हा खंडाळा व्ह्यू पॉइंट. मी नेहमी येतो इथून, तसं काही असं वेगळं नाही आहे. म्हटलं एक दोन फोटो काढूया. स्टोरी टाकली नाही माझी इंस्टाग्रामवरती. थोडे फोटो वगैरे काढूया मस्त आहे की. असा आहे हा खंडाळा व्ह्यू पॉइंट. वा काय नजारा आहे. मिसिंग लिंक दिसत नाही यार इथून. हे फोटो काढला असता ना. माझा फोटो काढ नाही. हाय 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 हाय. तो डोंगर एक भारी वाटतो. माझे जेव्हा नवीन नवीन डॉमिनर घेतले तेव्हा मी तिथे जाऊन फोटो काढला होता. डॉमिनार चुम्मेश्वरी. कुणाल आहे आणि आपला तेजा आणि बबलू पुढे. ठीक आहे, थोडे 2-3 फोटो काढतो मग परत भेटूयात. लोणावळा सोडून खूप वेळ झाला. आता कामशेत येईल. कामशेत काहीतरी 5-6 किलोमीटरवरती आहे. मी थांबलो होतो तिथे टोलवरती पोस्ट अपलोड करायला माझ्या, असंच इंस्टाग्रामवरती स्टोरी वगैरे. आणि बबलू आणि कुणाल या लोकांना बोललो जा पुढे. साला बघतो गायबच झाली लोक, दिसत नाही दूर दूरपर्यंत. कुठे गेले काय माहिती. नेव्हर अंडर एस्टिमेट लोअर सीसी बाईक गाईज. कुणालची तर आय थिंक मला वाटतं 125 सीसी आहे. उफ उफ रस्ता आहे उफ. खड्डे इकडे भरपूर कमी आहे, रेअर एकदम. मी तर भाई कंबटकी घाटाचा वेट करतोय. अजून वेळ आहे त्याला तसा. पूर्ण पहिलाच बोगदा, नवीन कात्रज बोगदा. जबरदस्त आहे बोगदा, एकदम भारी वाटतो. हा ॲक्च्युली मी सनग्लासेस घातले त्यामुळे मला एवढं दिसून येत नाही आहे पुढचं. बापरे मला सनग्लासेस. हां आता हां खूप छान वाटतं. बोगद्यामध्ये आले की थोडं थंड वाटतंय. नाही तर बाहेर बापरे काय तापमान आहे. राईड करायची मित्रांनो वेगळी मजा असते सकाळची राईड करायला. ॲक्च्युली आता मला टाईम दाखवते आम्हाला 2 तास 34 मिनटं. 133 किलोमीटर माझं टोटल गाव डिस्टन्स फ्रॉम मुंबई. फ्रॉम मुंबई बोलतोय, पुणा म्हणजे पुणा. आता कात्रजमध्ये आपण आहोत. टोटल असं 320 किलोमीटर आय थिंक मला वाटतं माझं गाव. काय बोगदा वाटतोय, शांत एकदम. असं वाटतं कधी गावाला पोचतोय मी. गावाला जायची एक एक्साइटमेंट वेगळीच असते. गाव ते गाव आहे भाई. वा अशा प्रकारे हा बोगदा संपत आहे. बाहेर आल्यावरती बोगद्याचा कसं एकदम डायरेक्ट प्रकाश येतो ना, त्याच्यामुळे गाडी नेहमी स्लो करायचा. जेव्हा तुम्ही बोगद्यातून बाहेर निघता ना गाडी स्लो करायची. कारण कधी कधी रिफ्लेक्शन एवढं हे असतात ना की आपल्या डोळ्याला लगेच असं सहन होत नाही ते. आता मी सनग्लासेस घातल्यामुळे त्यामुळे मला काय असं एवढं वाटत नाही आहे. 132 किलोमीटर 2 तास 32 मिनटं टोटल डिस्टन्स. कसे चालवतात एक एक गाड्या ना. हे डायव्हर्जन कंबाटकी घाटाच्या अगोदर लागतं. आता इथून मला वाटतं पुढे कंबाटकी घाटच चालू होईल. मग काय ऑलमोस्ट आपण आलो सातारा जिल्ह्यात. तर रसरशीत ऊन एकदम कडक. गाडी थांबलो आम्ही थांबलो ना बघा तिथे, कारण कुणालची गाडी जास्त खेचू शकत नाही. 125 सीसीची आहे त्याची गाडी. मग त्यामध्ये त्याच्या गाडीचा थोडा रेस द्यायला थांबलेलो. 15 मिनटं थांबलेलो सावलीमध्ये. हेल्मेट काढलं तर असं रसरशीत ऊन लागत होतं. बाप रे लय बेकार ऊन आहे.
हा पूर्ण खंबाटकी घाटावरती. खंबाटकी घाट भारी आहे ॲक्च्युली. पहिला तर रिस्की होता, आता तरी ठीक आहे. रस्ता वाढवल्यामुळे, रुंदीकरण केल्यापासून जरा ठीक वाटतो. तो मेरे गए. काय मजा येते घाटात चालवायला. हाय 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 हाय. नॉमिनरची बाई अलग लेवल आहे, अलग लेवल घाटामध्ये. तर वाह, खंबाटकी घाट अलग लेवल मध्ये. मग ऍक्च्युली हा मोठा गेला ना, त्यामुळे गाडी चालवतो. तर भाई हा घाट खूप रिस्की होता. ही लोक मागेच आहेत, मी अगोदर पुढे पोहोचलो. पण गाडी बंद पडली वाटतं, ST लालपरी. हॉर्न मारलेला बरा नेहमी, कारण काय काय ब्लाइंड स्पॉट असतात, लोकांचं लक्ष नसतं, कोण फोनवरती असतं, डायरेक्ट बाबा घेऊन जायचा. त्यापेक्षा हॉर्न मारलेला बरा. सेफ्टी इज ऑलवेज इम्पॉर्टंट. पेट्रोल भरलं टोटल मला कितीचं पेट्रोल भरलं, 810 रुपयाचं पेट्रोल गेलं. म्हणजे गाडीने मला तरी 4 कांड्या होत्या, असं नाही की पूर्ण पेट्रोलचं, 4 लाईन होत्या. पण मला भरून टाकलं, कारण ॲक्च्युली माझं गाव आहे ते घाटावरती आहे. मग खाली येणं विणं, मग मला पूर्ण सिटीमध्ये यायला लागतं. जर चांगलं पेट्रोल भरायचं असेल तर पूर्ण खाली 15 किलोमीटर खाली यायला लागतं, घाट चढून, घाट उतरून. सॉरी, टोटल राहिलं किलोमीटर गावापर्यंत 50 किलोमीटर. गावाला आलो मी, मुंबईला केलं बाय बाय, राम राम केलं मुंबईला आणि आलो आपला साताऱ्याला. आता बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार 4 दिवस मस्त चिल. गाडीने एव्हरेज मला 33-34चा दिला आहे. आता मी जर एव्हरेज बघितला मगाशी, तर डायनॅमिक फ्यूल रेंज दाखवते 34ची, म्हणजे 34चं एव्हरेज दिलं. 34-33 पकडून चला, ठीक आहे, नॉट बॅड. 400 सीसीच्या मानाने तर मस्त आहे. कसं ना, एकदम पूर्ण ओसाड पडले, डोंगर वगैरे, झाडं आहेत, ह्या साईडला झाडं, ह्या साईडला पूर्ण डोंगर ओसाड पडले. पावसामध्ये हे इथला जो दृश्य आहे ना, हे पूर्ण चेंज होणार जून जुलै नंतर. वा, एक नंबर दिसणार. माझे व्लॉग खूप मोठे होतात यार, 1-1 तासाचे होतात. पण काय करू, मला जास्त कट सीन आवडत नाहीत करायला. कट केलं की काय, म्हणजे काय दाखवायचं काय, मग त्या अर्थ काय राहिला त्या रॉ व्लॉगचा. ते 15-20 मिनिटात 15-20 मिनिटात इथे पोचलो, हा हे बघा झालं, असं नाही मला आवडत. व्लॉग कसा पाहिजे, प्रॉपर कळलं पाहिजे काय आपण दाखवतोय, काय दाखवायचा प्रयत्न करतोय, कुठे चाललोय, कसं चाललोय, वगैरे वगैरे वगैरे. 1 तास आहे बरोबर. टायमिंग वाढला आहे, 1:45चा दाखवतो टायमिंग, म्हणजे 1:40 पण होते. 30 किलोमीटर राहिले, 30 किलोमीटर, आणि टायमिंग आहे 1:45. डायरेक्ट गावात 2 वाजणारच आम्हा लोकांना. आम्ही काय टायमावरती जात नसतो कधीच. हा रोड हल्ली बनवला आहे, कारण मागे जेव्हा आलो होतो गेल्या वर्षी, तेव्हा गेल्या वर्षी नाही, आता पण आलो होतो मध्ये मी 4 व्हीलर घेऊन फेब्रुवारीमध्ये, तेव्हा काम चालू होतं. म्हणजे चांगलं मांडलं आहे, सिमेंटचा रस्ता आहे तो, छान.
आपला सातारा चांगला डेव्हलप झाला आहे, खूपच छान झाला डेव्हलप. आता इथे पुढे नागठाणे करून गाव आहे, त्या नागठाण्याच्या गावामधून मला आतमध्ये जावं लागतं. मला ॲक्च्युली मला वाटतं फाटा चालू आहे की नाही माहीत नाही, तर मला पुढे थांबायला लागेल लोकांसाठी. हे लोक मला कुठे दिसत नाही आहे. बबलू असेल पण कुणाल नसेल. वो एक तस्वीर है, मैं कहता हूँ तोड़ दे, कहता है जंजीर है, कोई कच्ची डोर नहीं है मैं क्या करूँ, दिल पे कोई जोर नहीं है मैं क्या करूँ, कोई कच्ची डोर नहीं है मैं क्या करूँ, दिल पे कोई जोर नहीं है मैं क्या करूँ. ये दिल दीवाना दीवाना है ये दिल. वाह काय गाणं वाटतं ना, अजूनही एव्हरग्रीन गाणं आहे. कडक रस्ता आहे, जास्त वेळ टिकावा बस, अजून काही नाही. पावसाळा काढावा. गावच्या लोकांना पण सुखसोयीची गरज आहे यार. हा फाटा पहिला असा नव्हतं, पहिला मस्त रोड होता, आता पूर्ण वाट लागली रोडची. बघू दे कुठून आहे. इथून खालून टाकावं लागणार आहे. अरे माँ कसम जाएगी गाड़ी. मला कोणीतरी उभं राहायला लागेल खाली, माझे शूज पाय पोचत नाही आहेत. काय अरे हाय ना तेजा. बापरे 2 मिनिटासाठी बेकार फाटली होती. माझ्या खासदार गाडी उंच आहे ना थोडी, जरा त्या साईडने. बरं आला. आता आपल्याला जायचं आहे माणसं असे बघतात ना, हा रस्ता एक लय खराब आहे. आता फक्त 15-20 किलोमीटर राहिलं आहे आणि आपण पोहोचू अर्ध्या तासात गावी. आत्ताच काय टॉपबॉक्स आवाज आला, खडखड 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 खडखड. आता आवाज येत नव्हता बघायची जरा. पण
हा रस्ता कधी काय माहिती बनतच नाही आहे, किती वर्ष झाली यार हा मधला पॅच. आता काही वेळातच आपण पोचू घाटामध्ये. सध्या तारड्यामधून निघालो, लस्सी वगैरे पिली, थोडं फ्रेश वाटलं, उसाचा रस पिला, लस्सी पिली आणि आता जरा बरं वाटतं. आणि रात्रीची सोय म्हणजे चिकन आणि मटण घेतलं म्हणजे खाईन ना मस्त. गावाला आलं की मजा येते खायला यार. बस अजून 15-20 मिनटं मग गावी पोचलो रे बाबा. चला अजून 15 मिनटं मग आपण आपल्या गावी असणार. 2:30 वाजले यार, मला वाटलं 2 वाजतील. ॲक्च्युली आम्ही तिथं टाइमपास केला ना तारड्यामध्ये. उन्हाच्या ना अशा धग दिसतात, धग. थांबतो ना गाडी स्लो गेली असं होतं ना, काय होतं त्याला ते वाफा पूर्ण रोडला. कॅमेरामध्ये मला वाटत नाही दिसेल, पण असं एकदम जाम भरपूर आहे. हे लोक कुठे बसले? येतील 60 जातील आता बघा. मला वाटतं 5 मिनिटाचं द्यायला पाहिजे. 1 अरे गेला कुणाल. बबलू कुठे बसला? हा गेला बबलू. आता आपण जाऊया मागून, यांच्या मागून चाललेलं बरं. कसा वाटतात पवन चक्क्या. गेल्या वर्षी आम्ही आलो होतो, ॲक्च्युली आम्ही गेल्या वर्षी आलेलो मेच्या दरम्यान आलो होतो. मेलाच आलो होतो म्हणजे, पण कसं एंड मंथ म्हणजे एंड संपत होतं ना तेव्हा आलेलो. भाई साहेब काय पावसानं झोडलं होतं. जरा पण आम्ही हे गेलो होतं, फिरायला भेटलं. थोडं नॉर्मल फिरलो आणि पावसाला भिजायचो. रस्त्याची हालत साला खराब झाले. मोठ्या गाडीला काय वाटत नाही, छोट्या गाड्यांची वांदे होतात म्हणजे जसं काय आपल्या बाईक. कुणाल तेजा बस अजून काही मिनिटं. बस कुछ मिनिट. किती गावाला शांतता आहे ना. हाय कसला आवाज ना काय. हा फायनली गाव आलो. इथून आहे ना पावसामध्ये इतकं पाणी पडतं ना, जबरदस्त वाटतं इथे. मागच्या वर्षीला आम्ही माझा ब्लॉग बघितला असेल तुम्हाला कळेल, जबरदस्त पाणी होतं, जबरदस्त. आणि ॲक्च्युली आम्हाला झाली होती संध्याकाळी येईपर्यंत गावाला. संध्याकाळच झाली, तो 6:30 अंधार झाला होता. आम्ही आलो होतो मस्त फिरत कोकण मार्गे आलो होतो, तन्मयच्या गाव वगैरे करून. पाच मिनिटात घरी. कुणाल
मारत जायला बरं. समोरून साला गाड्या एकदम बेस्टीवाला हा जोरात येतात अंगावरती. हॉर्न मारते जा, हॉर्न मारते चल. किती शांतता आहे ना गावाला, खूप शांतता. विश्रांती. चलो आ गए हम गाँव. कुणालच्या मागून चाललो आरामात एकदम. कशा पवन चक्के दिसतात आहेत लेफ्ट हँड साईडला माझ्या. तेजा आलो गावी. तर अशा प्रकारे आपल्या गावामध्ये एंट्री झालेली आहे. बोर्ड बघा, स्वराज्य प्रतिष्ठान ज्योतिर्लिंग प्रवेश ग्रामपंचायत जळगाव. गावाला माणसं बसलीत मस्त एकदम पोरं. प्रतिभाच्या नावानं सांग मला. आलं आपलं घर, गाड्या टाकायच्या वरती. कसं वाटतंय हा क्रिशा? काय बोलत या? कुठं लावतोय बबडू गाडी? बेबू. अशा प्रकारे आपण आपल्या घरी आलेलो आहोत. हे आमचं आहे घर आणि हा आपला तेजा. तेजा खुश आहे की नाही? हा बरे आहे ना? हे झोपले आत्या माझी. वरती पत्रा लागेल. हा तर आता बघूया पुढे ना. आंघोळ विंघोळ करायचा प्लॅन चालू आहे माझा. आंघोळ विंघोळ करतो मस्त आहे की, आंघोळीला जातो पाण्यावरती मस्त आहे की. आणि असं मंदिर आणि गावची शांतता बघा. हे घराच्या मागच्या म्हणजे शेती. आता शेती नाही म्हणजे वेळ आहे, पावसात भारी वाटतं. तर तुम्हाला व्लॉग आवडला असल्यास नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर मी व्लॉग संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, राम राम.